आता जे पोलिसांचं पत्रक जारी झालेलं आहे कोल्हापूर पोलिसांचं, त्याच्यानुसार त्याला कोल्हापूर पोलीस आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अरेस्ट केलेली आहे तेलंगणामध्ये आणि कोल्हापूरच्या दिशेने त्याला ते घेऊन येत आहेत. तर साधारणतः येण्यासाठी पण मला वाटते 10-12 तास लागू शकतात. वैद्यकीय चाचणी करणं आवश्यक आहे. तिथे सुद्धा वैद्यकीय चाचणी त्याची झालेली आहे असं कळलेलं आहे. अर्थातच इथे आल्यानंतर म्हणजे कोल्हापुरात पोहोचल्यावर सुद्धा वैद्यकीय चाचणी करून त्याचा अहवाल तयार करावा लागेल. कारण की कोरटकर सारखे जे आरोपी असतात ते काही खोटे आरोप सुद्धा पोलिसांवर करू शकतात. त्यामुळे वैद्यकीय चाचणी करावं लागेल आणि त्यानंतर त्याला कोल्हापूरच्या न्यायालयात हजर करतील. रिमांड देण्यासाठी काय आवश्यक कारणं आहे हे पोलीस मांडतील. परंतु आम्ही सुद्धा इंद्रजित सावंत याच्यातर्फे हेच सांगणार आहोत की त्याला आत्ताच MCR देऊ नये. कारण की कुठे कुठे तो लपला होता, त्याला कोणी कोणी मदत केली आणि ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केली ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजे अशी मागणी आम्हाला करणं आवश्यक वाटते. कारण की त्याला मोबाईल डेटा इरेज करण्यामध्ये सुद्धा काही जणांनी मदत केलेली आहे. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर कोरटकरच्या संदर्भात आणखी सहआरोपी कोण होऊ शकतात याचा सुद्धा तपास पोलिसांना करणं आवश्यक आहे असं मला वाटते. तर 25 फेब्रुवारीला तो पसार झाला होता, जवळपास 1 महिना होत आला. या 1 महिन्याच्या काळ तो कुठे कुठे गेला किंवा त्याला बरेच पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला असू शकतो. तर आता त्याची अटक किती उपयुक्त ठरू शकते पोलिसांसाठी? त्याला अटकेत ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण की पोलिसांची सुद्धा प्रतिमा मलिन झालेली आहे. ज्या पोलिसांसोबत त्याचे फोटो आहेत त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संधान बांधून संपर्क करून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या अवॉइड केलेल्या आहेत. त्यामुळे ते सुद्धा तपासात निष्पन्न झालं पाहिजे आणि त्याला मदत करणाऱ्या लोकांचं सहकार्य करणाऱ्या लोकांचे जे काय आहे ते पण नावं निष्पन्न झाले तर ते सुद्धा सहआरोपी होऊ शकतात. त्यामुळे एखादं बेताल वक्तव्य करणं हे आपण कदाचित महाराष्ट्राने बरेचदा बघितलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढंच नाही तर राजमाता जिजाऊंबद्दल सुद्धा त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या चारित्र्य हनन करणारा. त्यासोबतच इंद्रजित सावंतला कोल्हापुरात घरात घुसून मारीन अशी धमकी सुद्धा दिलेली आहे आणि या सगळ्या संवादामध्ये मोठ्या प्रमाणात शिवीगाळ आपल्याला आढळते. त्यामुळे हा माणूस जो आहे तो पत्रकारितेच्या बुरख्याखाली उशृंखल झालेला आणि पत्रकारांची सुद्धा प्रतिमा मलिन करण्यासाठी मागे पुढे न पाहणारा असा असल्यामुळे त्याच्या संदर्भात कोर्टाला वेगळा विचार करणं आवश्यक आहे. तसंच पोलिसांना सुद्धा तो वेगळा विचार करावा लागणार. प्रशांत कोराटकर याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती, परंतु त्याच्या काही तास आधी हा पोलिसांना सापडतो. तर याच्या पाठीमागं काही षडयंत्र आहे का योगायोग आहे, काय म्हणताय त्याला? षडयंत्र आहे असं मला वाटत नाही. कारण की आज जे उच्च न्यायालयात याचिका त्याची होती ॲड इंटरिम किंवा अँटिसिपेटरी बेल देण्याची, त्यामध्ये त्यांनी कोल्हापूर कोर्टाच्या ऑर्डरची कॉपीच लावली नव्हती. त्यामुळे तसंही कोर्टाने त्यांना आज हेच सांगितलं असतं की तुम्ही कोर्टाची सर्टिफाईड कॉपी ऑर्डरची लावा, त्यानंतर आम्ही ती सुनावणी घेऊ, हेच आज सांगितलं असतं. परंतु त्यापूर्वीच त्याला अटक झालेली आहे. त्यामुळे आता ते इन्फ्रक्शियस पिटिशन झालेलं आहे आणि आता कोल्हापूरच्याच कोर्टामध्ये सगळी कारवाई होईल. याचबरोबर नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध FIR आहे आणि जालन्याच्या सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आहे. हे सगळे FIR, दोन्ही FIR कोल्हापूरलाच वर्ग करण्यात येतील आणि तिन्ही FIRचं कामकाज हे कोल्हापूरच्याच न्यायालयात त्याच्यानंतर चालेल. कारवाई का असू शकते? आता शिक्षा किती होणार हा प्रश्न जो आहे याचं उत्तर तपास ज्या पद्धतीने होईल त्याच्यावर जे काही पुरावे गोळा करण्यात येतील त्याच्यावर ते अवलंबून आहे. कारण की सगळे गुन्हे जर आपण पाहिले तर 7 वर्षाच्या आजच्या शिक्षा आहेत, 3 वर्षापर्यंतच्या शिक्षा होण्याची शक्यता असलेलेच सगळे कलम आहेत. त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास करून जर कडक कारवाई केली आणि तशा प्रकारची चार्जशीट दाखल केली तर त्याला नक्की शिक्षा होईल. परंतु चार्जशीट दाखल होण्यापूर्वी जर जामीन झाला तर प्रशांत कोरटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे तो बऱ्याच गोष्टी दबावाखाली करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करेल अशी शक्यता नाकारता येते. तुम्ही वाढीव गुन्हे दाखल करा असंही म्हटलं होतं आणि त्याच्यावर एक आरोप असे केले होते की दुबईला गेला किंवा सगळे बनाव करतोय आणि अनेक अधिकारी त्याच्या जवळचे आहेत. तर याच्यात सगळा त्याला फायदा होऊ शकतो. फोटो पोस्ट करून पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न. त्यांनी तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. दुबईचा फोटो मुद्दाम पोस्ट केला आणि आम्ही जेव्हा मग इंद्रजित सावंतला सकाळीच सांगितलं त्या दिवशी की तू लगेच जाऊन पोलिसांकडे तक्रार कर आणि त्यांनी इंद्रजित सावंतनी तक्रार केली की त्याच्या बायकोला आदेश द्यावे पोलिसांनी की पडताळणीसाठी पासपोर्ट हजर करावा.
तो अर्ज झाल्यानंतर दुपारपर्यंत लगेच पासपोर्ट त्यांनी जमा केलेला आहे. त्यामुळे पासपोर्ट जमा झाला तेव्हा हे स्पष्ट झालं की तो परदेशात गेलेला नाही तर देशातच लपून बसलेला आहे. परंतु पोलिसांचा समज असा झाला पाहिजे की आपण परदेशात पळून गेलेलो आहे. त्यामुळे त्यांनी तपास थंडावला पाहिजे किंवा थांबवला पाहिजे अशा स्वरूपाची त्याची आखणी होती असं त्याच्यावरून दिसते. या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांची दिशाभूल करणं आणि पुरावा नष्ट करणं या संदर्भात सुद्धा ॲडिशनल कलमं लावले जाऊ शकतात. तशी मागणी आम्ही यापूर्वी सुद्धा लेखी स्वरूपात जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे केलेली आहे. सर, ज्या कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली त्या कोल्हापूर पोलिसला प्रशांत कोलकरचे अनेक मित्र आहेत असं यापूर्वी अनेक चर्चेत होतं किंवा जे इंद्रजित सावंत आहेत त्यांचा नंबर देखील एका पोलिसात थ्रू गेला अशी देखील चर्चा आहे. तर त्याच पोलीस त्याला अटक करून आणतात तर किती निष्पक्षपणे त्याच्यावर कारवाई होईल किंवा करण्यासाठी काय करणं गरजेचं वाटतं? कसं आहे की आता विषय हा मी जसं म्हटलं बेताल वक्तव्यांचा केवळ नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणि राजमाता जिजाऊंबद्दल वाईट बोलण्याचा आणि अपमानकारक बोलण्याचा आहे. त्यामुळे राजकीय पाठिंबा जो प्रशांत कोरटकरला मिळत होता त्या राजकीय पाठिंबा देणाऱ्यांची जशी पंचायत झाली तशीच पोलिसांची सुद्धा झालेली आहे. आणि त्यामुळे त्याच्या जवळचे असलेले किंवा त्याचे मानलेले भाऊ असलेले किंवा तो अनेकांचा मानलेले भाऊ असलेले जो फोटो आहेत त्या पोलिसांना सुद्धा काही करता येत नाही अशी सध्या परिस्थिती आहे. चार्जशीटमध्ये मात्र काही गडबड दबावाखाली होऊ शकते असं मला वाटते. आणि म्हणून मग इंद्रजित सावंतचं हे म्हणणं आहे की प्रशांत कोरटकरला जामीन देऊ नये आणि वेगवान पद्धतीने चार्जशीट जे आहे तपास काम हे पूर्ण झालं पाहिजे. सर, कुणाल कामरा जे कॉमेडियन आहेत त्यांनी एक गाणं म्हटलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. इथपर्यंत त्यांच्या विरोधात आज सकाळपासून पाहतो राज्यभरात संताप व्यक्त केला जातो. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कुणाल कामरांनी जे वास्तव आणि सत्य सांगितलेलं आहे ते त्यांनी कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. कविता करताना किंवा एखाद्या गाण्याच्या स्वरूपात काहीतरी मांडताना बरेचदा ते जास्त परिणामकारक होते आणि त्याच्यामुळे लोकांना त्याचा राग येतो. तर सटायर ज्याला आपण म्हणतो उपरोध किंवा उपहास अशा पद्धतीने कवितेतून काहीतरी सांगणं किंवा बोलण्यातून काहीतरी सांगणं आणि विरोधाभास दाखवणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे. उपरोध आणि उपहास करणं किंवा सटायर ज्याला आपण म्हणतो ते करण्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये परवानगी आहे. आता देवेंद्र फडणवीस हे स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहेत आणि ते सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेताना दिसले हे मला आश्चर्यकारक वाटलं. कारण की कुणाल कामरांनी कुठेही असत्य कथन केलेलं नाही आणि त्याचं म्हणणं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्याचं म्हणणं असू शकते. त्यांनी गद्दार म्हटलं त्याचा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना एवढा राग येण्याचं कारण नाही. आता एकनाथ शिंदेंना जर असं वाटत असेल की माझी याच्यातून बदनामी झालेली आहे तर अब्रू नुकसानीची केस करण्याचा संपूर्ण हक्क एकनाथ शिंदेंना आहे. एकनाथ शिंदेव्यतिरिक्त कुणीही त्याच्यावर अब्रू नुकसानीची केस करू शकत नाही. मग तसं न करता कार्यकर्ते पाठवायचे, तोडफोड करायची हे खरं तर अत्यंत अतिरंजित स्वरूपाचं सगळं महाराष्ट्रात सुरू आहे. आम्ही जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे केस चालवत होतो तेव्हा सुद्धा मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की त्यांनी संविधानाशी गद्दारी केलेली आहे. मी आता पण हे सांगतो की एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांनी त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी संविधानाशी गद्दारी केलेली आहे. त्यांनी संविधानिक दरोडा टाकलेला आहे. दे प्लेड फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन असं आम्ही तेव्हा सुद्धा कोर्टातही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोर्टाची तोडफोड कराल तेव्हा गेले का? नाही गेले. कारण की कोर्टाची तोडफोड केल्यावर आपल्यावर ते उलटेल हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण तिथे गेले नाही. तर अशा वेळेस मग सॉफ्ट टार्गेट जे आहे ते शोधले जातात की तो कॉमेडियन आहे, तो स्टँडअप कॉमेडी करतो, मग त्यांनी एखाद्या हॉटेलमध्ये कार्यक्रम केला तिथे हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करायची. हे जी अराजकता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही अत्यंत चुकीची आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांना मी सांगू इच्छितो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर त्यांनी केला पाहिजे, संविधानाचा आदर त्यांनी केला पाहिजे. आणि पुढे जाऊन जर एकनाथ शिंदे गद्दार असतील तर त्या गद्दारीला सपोर्ट करणारे सुद्धा गद्दार आहेत संविधानाचे, हे सुद्धा नक्की महाराष्ट्राला कळलं पाहिजे. त्यामुळे वास्तव कोणी सांगायचंच नाही, खरं कोणी बोलायचंच नाही, संविधानिकता कोणी सांगायची नाही असा जर कोणाचा आग्रह असेल तर तो दुराग्रह म्हणून आपण समजून घेतला पाहिजे. एकनाथ शिंदेंवर केल्यावर एवढं सगळं आपण दिवसभराचा उहापोह बघतोय, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोललं जातं, बाबासाहेब आंबेडकरांबाबत काही वक्तव्य केलं जातं तेव्हा हे सगळे कुठेच समोर येत नाही किंवा बोलताना दिसत नाही. मग एकनाथ शिंदेवर बोलताना तुम्ही सगळं दिवसभर चालवता किंवा दिवसभर त्यांच्यावर कारवाई केलेली दाखवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले तेव्हा काहीच कारवाई केलेली दिसत नाही. राहुल सोलापूरकर असू देत किंवा कौस्तुभ
छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान केला तर तो निवडणुकीच्या वेळेस केला का हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. निवडणुकीसाठी थेट फायदा होणार असेल तर मग त्या संदर्भात ते राजकीय नेते बोलतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असेल तर थेट निवडणुकीच्या संदर्भातला उपयोग होणार असेल तर त्यांच्याबद्दल ते बोलतात. नाहीतर या लोकांचा राजकारणाशिवाय राजकीय लोकांना कोणताही उपयोग नाही असंच त्यांच्या वागणुकीहून दिसते. आणि त्याच्यामुळे तुम्ही विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे की एकनाथ शिंदे आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे आणि डॉक्टर आंबेडकर यांची तुलना होऊ शकत नाही. वैचारिकदृष्ट्या पासंगालाही न बसणारे हे लोक जे आहेत त्यांचा अपमान झाला तर एवढा राग येणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं खरं राजकीय प्रबोधन झालं पाहिजे की या महाराष्ट्राचे खरे बॉस हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या महाराष्ट्राचे खरे बॉस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या भारताचे खरे बॉस हे भारतीय संविधान आहे. आणि त्यांचा अपमान झाल्यावर आपल्याला राग आला पाहिजे कारण की त्यांनी वैचारिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. जे केवळ राज्य कशाही पद्धतीने मिळवण्यासाठी काम ज्यांनी केलं. राज्य हे बदमाशी करून, चोरी करून आणि संविधानिक मुद्दामून क्लुप्त्या करून राज्य मिळवता येते. पण स्वराज्य आता लोकशाहीमध्ये स्थापन करायचं असेल तर ते शांतता आणि अहिंसेच्याच मार्गाने, संविधानाच्या मार्गाने स्थापन करावं लागते. यांनी राज्य हस्तगत केलेलं आहे. त्यामुळे कुणाल कामरानी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि एक वकील म्हणून मी कुणाल कामराच्या सोबत आहे. आणि जर आपण बघितलं तर डिजिटल सेन्सॉरशिप यावर पण बोललं जातं कारण मागच्या काही दिवसांपासून जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे स्टँडअप कॉमेडियन्स आहेत त्यांच्याकडनं असे अनेकांबाबतचे असे जे काही वक्तव्य आहे किंवा कवितेच्या माध्यमातून सांगणे आहे ते वाढत जाताना दिसत आहे. कुठेतरी डिजिटल सेन्सॉरशिप येणं गरजेचे असं वाटतं. जेव्हा देवेंद्र फडणवीस सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांच्या पत्नीबद्दल, अमृता फडणवीस यांच्याबद्दल काही लोक बोलायला लागले होते आणि तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही विरोध केला होता की त्यांच्या जातीवरून आणि त्यांच्या वागणुकीवरून कोणीही बोलू नये कारण की त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांची बायको असली तरी अबाधित राहिलं पाहिजे. त्यांच्या गाण्यावरून काही जण वात्रट आणि विचित्र बोलायचे ते सुद्धा बोलणं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं होतं. आणि तेव्हा मला नक्की आठवते कार्यक्रम झाला होता ताज लँड सेंट या हॉटेलमध्ये आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांना आम्ही सगळ्यांनी म्हटलं होतं की एखादा कायदा असायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं, माझं नाव घेऊन त्यांनी म्हटलं तेव्हा की तुम्ही कायदा तयार करा आणि मी त्याला मान्यता देण्याची प्रक्रिया करतो. त्यामुळे तसा कायदा झाला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा न येता काही नियम तयार करायचे असतील तर त्याच्यामध्ये आम्ही सरकारसोबत काम करायला तयार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.